ज्या सुगतांनी, ज्या तथागतांनी, ज्या शास्ता भगवंतांनी आम्हाला हा सद्धम्म शिकविला, त्या तथागताला, त्या तथागताच्या सद्धम्माला, तथागताच्या पावन पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आपणाला हे 3 रत्न लाभले आणि ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या पवित्र धम्मदीप बुद्ध विहारामध्ये उपासक उपासिका, बालक बालिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा धम्म हा समजून घेणं, जीवनात उतरवणं आणि जीवनात उतरवून त्याचा अनुभव घेतल्यानंतर तो इतरांना वाटणं किंवा इतरांना समजून सांगणं हे मैत्रीचं लक्षण आहे. जो मनुष्य मैत्रीवान असतो तो साहजिकच त्याला असं वाटतं की जेवढा जेवढा धम्माचा आपल्याला लाभ झाला तर तेवढा आपण इतरांना तो सुद्धा सांगावा. म्हणून तथागतांनी अशा मैत्रीवान लोकांची संघटना म्हणजे संघ म्हणजे भिक्खू संघाची स्थापना केलेली आहे. उपासक आणि उपासिकांनो, तो भिक्खू संघ अहोरात्र 2600 वर्षापासून तर आतापर्यंत त्या तथागताचा जो मानवाच्या दुःखमुक्तीचा संदेश आहे, मानवाला साऱ्या दुःखातून मुक्त करणारा जो उपदेश आहे, ज्याला सद्धम्म म्हणतात, जो सद्धम्म आहे तो ते प्रचारित करत आहेत, प्रसारित करत आहेत. पण खऱ्या अर्थानं त्यांना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लागणारे जेवढे काही साधनं आहेत, जसं की त्यांना भोजन असेल, शिवर असेल, बिमार पडल्यावर दवा असेल, ध्यान करण्यासाठी आसन असेल, या चतुपच्चय दानाव्यतिरिक्त सुद्धा धम्मप्रचारासाठी लागणारे मग विहार असेल, कुटी असेल, विपස්සनेचे हॉल असतील किंवा शून्यागार असेल किंवा चर्चेचे धर्म कक्ष असतील, धर्मसभागृह असतील किंवा धर्माच्या चर्चा करण्यासाठी किंवा व्याख्यान करण्यासाठी जसं सभा मंडप असतील, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये धम्म रुजावा म्हणून लोकांचे शिबिरं घ्यावेत म्हणून त्या शिबिरातलं आयोजन असेल, दूरपर्यंतच्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचव्या म्हणून त्या विहाराचं जसं लाऊडस्पीकरपासून तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असेल, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी पोहोचण्यासाठी मग ते बसचं, ट्रेनचं, विमानाचं किंवा प्रत्यक्ष एखादं धम्मप्रचाराचं वाहन घेऊन देणं असेल, या साऱ्या जबाबदाऱ्या उपासक उपासिका करतात. म्हणून साहजिकच धम्माचे प्रचारक उपासक उपासिका आहेत. ते निमित्त भिक्षू आहेत, भिक्षूच्या माध्यमातून करून घेतात. जर एवढ्या सगळ्या गोष्टी जर उपासकाकडून प्राप्त झाल्या नसत्या तर मग बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा जो झपाट्यानं होत आहे तर हा न होता कारण बहुतेक भिक्षू मग गुपचूप आपला आला असता, गावात भिक्षा मागितली असती, जंगलामध्ये जाऊन बस आपलं रागद्वेष मोहातून मुक्त व्हायचं आहे एवढाच त्यांनी विचार केला असता. पण जे थोडं बहुत जरी आपल्याला कळलं ते इतरांना सांगावं या भानगडीत कदाचित पडला नसता. कारण अरहंत होण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो. मग तेवढ्या कालावधीपर्यंत लोक हे धम्मापासून वंचित राहिले असते. जेव्हा बुद्ध उत्पन्न होतात तर तेव्हा बुद्धाबरोबरच ह्या पृथ्वीवर सगळे लोक पुण्यवान म्हणून जन्माला यावे लागतात. इथपर्यंत की पृथ्वीवरली मुंगी पण पुण्यवान असावी लागते. त्यामुळं साहजिकच आहे की बुद्धाबरोबर जास्त लोक अरहंत होतात. तेव्हा बुद्धाचा कालावधी असा असतो की जोही भिक्षू होईल तो जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत अरहंत होतच असतो. तो बुद्धयुग असतं की जेव्हा बुद्ध प्रत्यक्ष असतात. पण जेव्हा भगवान बुद्ध निघून जातात मग तिथून पुढं हळूहळू अरहंत होण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागतो. म्हणून आपण बघत असाल की अनेक लोक प्रश्न करतात की भारतात कोणी अरहंत आहे की नाही, किंवा जगात कोणी अरहंत आहे की नाही, असे अनेक शंका मनामध्ये उत्पन्न होतात अनेक लोकांच्या. काही लोक आम्हालाही फोन करतात की धम्माच्या ह्या गोष्टी अनेक लोक जे म्हणतात की अरहंत आहेत की नाही, अरहंत आहेत तर मग कुठं आहेत तर कोण आहेत, मग त्यांना आम्हाला भेटता येईल का.
एका उपासिकेने मला काही 10-12 दिवशी फोन केला आणि भंतेजी मला आरांताचा फोन मिळाला का म्हणे, मला घरी भोजनाला बोलवायचं आहे म्हणे. मी ते एकदम डचकूनच गेलो. मग म्हणे भंतेजी आरांत भंतेजी कुठे आहेत, त्यांचा फोन द्या, मला भोजनाला बोलवायचं आहे. मी थोडा विचारातच पडलो. मी म्हटलं आई आरांताकडे मोबाईल नसतात. आरांताची ही पहिली खूण की आरांताकडे मोबाईल नसतात. आरांताची, कारण आरांताला मोबाईलची काय आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं काय आम्ही आरांत नाहीत, कारण आमच्याकडे मोबाईल आहे. तुम्ही आम्हाला कधी आरांत समजायचं नाही, कारण आरांताची ही पहिली खूण आहे की आरांताकडे मोबाईल नसतात. कारण आरांताचं चित्तच हे जगातले जेवढे मोबाईल आहेत त्या सगळ्या मोबाईलला कनेक्ट करण्यापेक्षा पॉवरफुल त्यांचं चित्त असते, त्यामुळे त्यांना त्याची काय आवश्यकता पडत नाही. हां, आरांताच्या अवतीभोवती सगळे मोबाईलधारी असतात. कारण आरांत एवढे कारुणिक असतात की त्यांना माहीत आहे की मी जेवढा चित्ताने निर्मळ झालो तेवढा संसार अजून निर्मळ झाला नाही. त्यांना जर माझ्यासोबत संपर्क करायचा असेल तर मग मात्र त्यांना चित्ताला संपर्क करता येणार नाही. मग ते बिचारे याच यंत्राचा किंवा याच उपकरणाचा आधार घेऊन ते मैत्री घेण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून साहजिकच त्यांच्या अवतीभोवती मात्र तसे लोक असतात. म्हणून आपण या सगळ्या जगाचं अवलोकन करत असताना की जी गोष्ट जरीही ती वापरत नसेल तर सगळ्या संसाराने ती वापरू नये अशा मताचा किंवा असा अट्टहास अरहंत किंवा त्या पायरीवर किंवा त्या मार्गावर चालणाऱ्याचा कधीही नसतो. आणि म्हणून तुम्ही आज एकाग्र चित्ताने ऐका. सोप्या गोष्टी आहेत. आईच्या कुशीत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी कळल्या पाहिजे. आता आपल्याला स्वतःहून काय कळतील, त्यामुळे ही जबाबदारी कोणावर जाते, आई वडिलांवर. त्यामुळं आईच्या कुशीत असताना बाळाला काय दिलं गेलं पाहिजे, एक तर त्याच्या आरोग्याबद्दल म्हणजे त्याच्या निरोगी शरीराबद्दल आणि दुसरं त्याच्या निरोगी मनाबद्दल. त्याच्या निरोगी शरीराबद्दल आणि त्याच्या निरोगी मनाबद्दल आईनं त्याला 2 आहार दिले पाहिजे आणि ते आहार प्राप्त करण्यासाठी पिताने धडपड केली पाहिजे. त्या दोघांनी आईच्या कुशीत ज्या बाळाला ह्या 2 गोष्टी मिळतील त्या बाळावर सुसंस्कार पडले असं म्हणतात. आईच्या कुशीमध्ये जसं की निरोगी राहण्यासाठी तर तुम्हाला एक गोष्ट कुठे मिळू शकते, तुम्ही गुगल शोधलं किंवा काही आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा काही पुस्तकं जर वाचले तर निश्चित स्वरूपात तुम्हाला कळून जाईल की बाळ गर्भाशयात सुदृढ आणि निरोगी कसं बनवण्यासाठी काय काय खावं आणि कशी दिनचर्या ठेवावी हे तुम्हाला सहज कळून जाईल. ते काही एवढं कठीण काम नाही आहे. त्यामुळं निरोगी शरीर हे कुठल्याही बाळाला आईच्या गर्भाशयात प्राप्त होऊ शकतं. पण मात्र निरोगी मन हे प्राप्त करण्यासाठी अजून डॉक्टरांचे दवाखाने काही ओपन झाले नाही. कारण जे हे शरीराचे जेवढे डॉक्टर आहेत या शरीरांच्या डॉक्टरांना बिचाऱ्यांना अजून मनाचा निरोगीपणा कसा ठेवायचा याची अजून मेडिसिन तयार झालेली नाही. ती 2600 वर्षापूर्वी बुद्ध नावाच्या डॉक्टरांनी शोधून काढलेली आहे. त्या दवेचं नाव धम्म आहे. म्हणजे बुद्ध नावाच्या डॉक्टरांनी धम्म नावाची दवा मन निरोगी कसं ठेवायचं हे शोधून काढलेली आहे आणि ती दवा भिक्खू संघ नावाच्या नर्सकडे दिलेली आहे. जसं की ॲडमिट असलेल्या एका पेशंटला रात्रभर कोणत्या कोणत्या गोळ्या द्यायच्या, कोणते कोणते इंजेक्शन द्यायचे, सलाईनमध्ये काय काय टाकायचं, याला म्हणजे याची काय काय रात्रभर चर्चा हे करायची, सेवा शुश्रूषा करायची किंवा दिवसभर काय करायची ही जास्तीत जास्त काळजी कोण घेते, नर्स घेते. डॉक्टर राऊंड मारून जातात, लिहून जातात, त्या बिचाऱ्या रात्रभर पाहू जसं तिथं दिलेलं आहे तसं करतात. बस आमच्या भिक्खू संघाचा एवढाच रोड आहे. आम्ही काही डॉक्टर नाहीत आणि ती दवा पण आम्ही काही शोधली नाही, पण मात्र आम्ही एवढे परफेक्ट नर्स आहोत. जगातल्या पाठीवरले सगळे भिक्षू एवढे परफेक्ट नर्स आहोत, सेवाभावी नर्स आहोत, दक्ष नर्स आहोत की डॉक्टरांनी जे लिहून दिलं तेवढं मात्र बरोबर प्रमाणशीर त्यांना ते डोस दिला जातो. मग जर त्यांना सांगितलं असेल की हे इंजेक्शन इतक्या वाजता द्या, एवढं द्या, तेवढं द्या, तर ते मात्र सगळं काम भिक्खू संघ करत आहे. म्हणूनच मग काही भिक्षू काही विहारामध्ये फक्त आनापानसती शिकवतात, कोणी त्याच्याही पुढे जाऊन विपश्यना शिकवतात, कोणी त्याच्याही पुढे जाऊन लोकांना 4 आरे सत्याचं ज्ञान देतात, कोणी आणखी पुढे जाऊन त्यांना प्रतित्य समुत्पाद सिद्धांत फोडून सांगतात, कोणी आणखी पुढे जाऊन प्रतित्य समुत्पाद सिद्धांताला फोडता कर्मसिद्धांत कार्यकारण भाव फोडून सांगतात, कोणी त्याच्याही पुढे जाऊन 37 बोधिपाक्षी धर्माची उकल करतात आणि कोणी त्याच्याही पुढे जाऊन 37 बोधिपाक्षी धर्माची उकल झाल्यानंतर त्यांना अनुभूतीसाठी 8व्या ध्यानाच्या पुढे त्यांना घेऊन जातात.
आकाशयतनं, अकिंचन्ययतनं, विज्ञानायतनं, नेव संज्ञाना संज्ञायतनं, हे 8व्या ध्यानाच्या पुढं सुद्धा त्यांना लोकोत्तर अवस्थेचं ज्ञान देतात. कारण ते पाहतात की हा पुढचा पेशंट कसा आहे, या पुढच्या पेशंटचे विकार किती आहेत, याचा आजार कोणकोणता आहे, याला इंजेक्शन द्यावं लागेल, गोळी द्यावं लागेल की याला नुसता आधार द्यावा लागेल, हे ते जाणतात. आणि तशा पद्धतीनं बुद्ध नावाच्या डॉक्टरांनी शोधून काढलेली धम्मरूपी दवा ते बिचारे लोकांना सर्व करतात. म्हणून त्यांना नर्स म्हणतात, सेवाभावी नर्स म्हणतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांना बस सेवाभावी नर्स या नात्यानं मी सुद्धा त्या भगवंताच्या एवढ्या महाविशाल काय दवाच्या मधली एक मेडिसिन, काही टॅबलेट म्हणा, गोळी म्हणा, तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करतो. बघूया की आपलंसुद्धा छोटा मोठा आजार बरा होतो का. तर आपल्याला आजार कोणता आहे, सगळ्या दुनियातल्या लोकांना एक आजार आहे, तिच्यापासून कोणीही सुटलेलं नाही. सगळ्या जगातल्या लोकांना एक आजार आहे, समान आजार आहे तो. बाकी हे सर्द्या, ताप, खोकल्या, जर आपल्याला सर्दी असेल तर घरातल्या सगळ्या सदस्याला असेल असं काही नाही. एका सदस्याला असू शकते, घरातले सगळे सदस्य सर्दीनं त्रस्त नाही आहेत. कदाचित होऊ शकतं घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर बीपी असेल तर सगळ्या घरालाच बीपी नाही आहे. जर घरातल्या एखाद्या सदस्याला थोडा मोठा आजार असेल तर घरातल्या सगळ्या सदस्यांना तो असेलच असं नाही आहे. पण जगातला एकही व्यक्ती ज्या आजारापासून वाचला नाही, तो आजार सगळ्यांना आहे, तर तो आजार आपण जाणून घेतला पाहिजे की नाही. जर सगळ्यांना आहे आणि तो आहे याची जाणीव बी नाही आपल्याला, म्हणजे किती खतरनाक आहे. तो आहे आणि याची जाणीव पण नाही असं जर असेल तर तो आजार किती खतरनाक आहे. समजा आपल्या घरात साप आहे, आपल्या घरात साप आहे हे माहीत आहे, त्यामुळं साहजिकच आहे की आपण त्या नळ्याकडे चेहरे करून जागी राहू रात्रभर. कमीत कमी साप आहे बा. आपल्याला जर कोणी म्हटलं की तुमच्या घरात साप आहे, तुम्ही झोपून घ्या, तर कोणी झोपन का. घरात साप आणि कसं काय झोपा. त्यामुळं साप आहे असं माहीत झाल्यावर माणूस जागृत तरी राहील की नाही. आणि घरात साप आहे माहीतच नाही तर मग तो माणूस जागृत राहील का. म्हणून कोणता आजार आहे एकदा माहीत झालं तर तो व्यक्ती कमीत कमी जागृत तरी होईल. म्हणून तथागताने सांगितलेला जो विश्वामध्ये सगळ्यांना जो आजार आहे आणि त्या आजारावरच तथागतांनी सर्वश्रेष्ठ अमृततुल्य दवा शोधून काढलेली आहे. आणि तो आजार आहे तृष्णा. तो आजार काय आहे, तृष्णा. तृष्णा हा आजार फक्त दोनच व्यक्तीला नाही आहे. एक म्हणजे पूज्य तथागत सम्यक संबुद्ध आणि दुसरे म्हणजे पूज्य अरहंत. या दोन व्यक्तीला तो आजार नसतो, कारण तो आजार त्यांनी काढून टाकलेला असतो, बरा केलेला असतो आणि तो मुळासकट बरा केलेला असतो, म्हणजे त्याचं रूट काटलेलं असतं. त्यामुळं तृष्णारूपी आजाराचं रूट कापल्यानंतर पुन्हा तो तृष्णारूपी आजार त्या दोन महापुरुषामध्ये पुन्हा कधीच उद्भवत नाही, तो त्यांना कधीच त्रास देत नाही. पण बाकीच्या सगळ्या संसारातल्या लोकांना हा तृष्णारूपी आजार झालेला आहे. आणि या तृष्णारूपी आजाराला जर आपल्याला बरं करायचं असेल तर बुद्ध नावाच्या डॉक्टरकडून धम्मरूपी दवा आपण ग्रहण केली पाहिजे. पण बुद्ध नावाच्या डॉक्टरांनी धम्मरूपी दवा देत असताना, जसे आपले साधारण डॉक्टरसुद्धा आपल्याला दवा देत असताना त्या दवाबरोबरच आपल्याला एक पथ्य देतात. काय सांगतात, पथ्य सांगतात. प्रत्येक आजारावर एक पथ्य आहे. कुठलाही आजार तुम्हाला होऊ द्या, डॉक्टर सांगताना तुम्हाला निश्चित सांगतात की ह्या दवा आणि ह्या गोळ्या घ्या. तर पथ्य आहे की बा प्रमाणशीर घ्या, म्हणजे एक गोळी घ्या, असं नाही की तिन्ही एकदाच घ्या, असं नाही की बॉटल भरून घ्या. त्यामुळं त्या दवेचं ते प्रमाण सांगतात आणि त्या प्रमाणाबरोबर काय सांगतात, पथ्य पण सांगतात. काय पथ्य सांगतात, जर सर्दीवाला व्यक्ती असेल तर त्याला थंड पेय पिऊ नका, खाऊ नका असं पथ्य सांगतात. थंड पाण्याने आंघोळ करू नका किंवा थंड पाण्यामध्ये किंवा थंड गोष्टीमध्ये राहू नका असं सांगतात. हे पथ्य आहे त्यांच्यासाठी ज्यांना सर्दीसारखे आजार झालेले आहेत. ज्या व्यक्तीला कफाचे आजार झालेले आहेत, खोकल्याचे, त्यांना ते सांगतात. त्याच्या व्यतिरिक्त समजा पोट दुखण्याचे किंवा पोटात गडबडीचे आजार असतील तर त्या व्यक्तीला तेलकट मसाल्याचं तिखट खाऊ नका असे ते पथ्य सांगतात. त्या व्यक्तीचं परम कर्तव्य आहे पेशंटचं की डॉक्टरांच्या दवाबरोबरच आणि तेवढीच निष्ठा, तेवढीच प्रामाणिकता त्याची डॉक्टरवर, डॉक्टरच्या दवावर आणि सांगितलेल्या पथ्यावर जर असेल तर त्याचा आजार लवकर बरा होतो. पण त्याने जर तेवढी निष्ठा डॉक्टरवर ठेवली, त्याने निष्ठा त्या दवावर ठेवली, पण मात्र त्याने डॉक्टरच्या त्या पथ्यावर जर निष्ठा नाही ठेवली, त्याने जर पथ्य पाळलं नाही तर काय
त्याचा आजार तेवढ्या लवकर बरा होईल का? कदाचित होऊ शकतो, तो जास्त बळावेल. जसं शुगरवाल्या व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलं की माझं ही गोळी किंवा ही इन्शुलिन तुम्ही घ्या, पण मात्र तुम्ही गोड खाऊ नका. तुम्ही गोड बोलू शकता, किती बी बोला गोड. शुगरवाल्या माणसाला गोड बोलायचं काही बंदी नाही आहे, गोड खाण्याची बंदी आहे का नाही? अनेक लोकांनी मला असं सांगितलेलं आहे की शुगरवाले लोक चिडचिड करतात. बऱ्याच बायकाकडून असं तक्रार आलेली आहे की बनतेची हे जास्त चिडचिड करतात. तर मग मी त्यांना सांगितलं की बाबा, तुम्हाला फक्त गोड खाण्याची बंदी आहे, गोड बोलण्याची बंदी नाही आहे. गोड बोलल्याने शुगर नाही वाढत. तर साहजिकच आहे की शुगर असल्यानंतर जसं घरी पक्वान बनो का दुसरीकडे पक्वान बनो, कुठं जरी बनले तर त्या व्यक्तीने मात्र तेवढं पथ्य अवश्य पाळलं पाहिजे. त्यांची गोळी किंवा त्यांना दिलेलं ते इन्शुलिनचं जे इंजेक्शन आहे ते तेव्हाच प्रभावशाली होईल जेव्हा त्यांनी गोड खाण्यावर सुद्धा आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं किंवा गोडाचा त्याग केला. तर तद्वतच तृष्णा नावाचा आजार त्या व्यक्तीचा कमी होत जातो किंवा एक दिवस समूळ नष्ट होऊन जातो. त्या व्यक्तीनं बुद्ध नावाच्या डॉक्टरकडून धम्मरूपी दवा ग्रहण करून पंचशील नावाचं पथ्य जर त्यांनी पहिल्यांदा पाळलं तर समजून घ्यायचं की त्यांचा तृष्णारूपी आजार हा कमी होत चालला. तर हे पहिलं पथ्य आहे की त्यांनी पंचशील नावाचं पथ्य पाळलं पाहिजे. पंचशील हे काही कर्मकांड नाही आहे. पंचशील हा मंत्र नाही आहे की तो मंत्रासारखा म्हटला तर असा तर हा मंत्र आपण आतापर्यंत प्रत्येकाने आपल्या जीवनात जर मोजला तर प्रत्येकाने 1956 पासून तर आतापर्यंत हजारो वेळेस म्हटला आपण तो. प्रत्येकाच्या लग्नामध्ये म्हणा, जिथं कुठं जातो तिथं आपण पंचशील घेतो. व्यक्तिशः कोणी धार्मिक असेल तर घरी सकाळ संध्याकाळ 2 टाईम घेतो. त्यामुळे याला मंत्र न समजता, याला कर्मकांड न समजता, हा म्हणायची म्हणून गाथा आहे असं न समजता, याला डायरेक्ट तृष्णारूपी आजार बरा करण्यासाठी आवश्यक असणारं पथ्य आहे असं समजून जर याला धारण केलं तर निश्चित स्वरूपात त्या व्यक्तीची तृष्णा कमी होत जाते. पूर्ण कमी नाही होत पंचशीलाने, कारण त्याला अनेक असे पथ्य आहेत. पुढं त्यांना असे अनेक पथ्य आहेत आणि ते एक पथ्य जर त्यांनी पालन करणं सुरू केलं तर मग ते पथ्य धारण करता एक दिवस तो व्यक्ती निश्चित स्वरूपामध्ये त्या पथ्यामध्ये एवढा पक्का होऊन जातो की मग त्या पथ्याची त्यांना आसक्ती होत नाही. मग त्या व्यक्तीला कसंच प्राण्याला मारू वाटत नाही. मग इव्हन त्या प्राण्यांनी जरी आपल्याला इजा पोचवली तरीही मारू वाटत नाही. ज्या व्यक्तीचं पथ्य पक्क झालं, ज्यांचं स्वतःवर प्रेम आहे, ज्यांनी आपल्या पोटामध्ये खूप दुखल्यानंतर त्यांनी वेदना सहन केल्या आणि वेदना सहन केल्यानंतर पुन्हा पथ्य खाल्लं तर त्या ज्या मरणांतिक यातना ज्यांनी पाहिल्या की बापरे, मी मागं पथ्य पाळलं नव्हतं तर मला किती 4-5 दिवस वेदना झाल्या होत्या, तर त्या व्यक्तीनं त्या मरणांतिक वेदनाचा अनुभव घेऊन दृढ निश्चय केला की आता इथून पुढं मी हे पथ्य पालन करीन, नियम तोडणार नाही. तर जसं त्या व्यक्तीनं पक्का दृढ निश्चय केला तसाच जर कोणा निश्चय केला की काही झालं तरी चालतंय, मी पंचशीलाचं उल्लंघन होऊ देणार नाही, मी पंचशील तुटू देणार नाही, तर निश्चित स्वरूपात त्या व्यक्तीमध्ये दया वाढणं सुरू होते आणि मैत्री विकसित होते. मग ती व्यक्ती दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला मारत नाही. इव्हन त्या प्राण्याकडून जरी स्वतः त्याला इजा झाली, जसं की उदाहरणार्थ मच्छर डसलं, मग पंचशील हे नावाचं पथ्य पक्क जर कोणाचं पालन झालं तर तो व्यक्ती मच्छर बसल्यानंतर तुरंत त्याला मारण्याची भावना ठेवत नाही. डसल्याबरोबर तो जागृत होतो आणि तो म्हणतो की हे मच्छरची माझी काही दुश्मनी नाही, ह्या मच्छरचं माझं काही भांडण नाही आणि ह्या मच्छरचं माझं कधीच असं काही घडलेलं नाही आहे. हा मच्छर जे बिचारा बसलेला आहे तर त्याला भूक लागलेली आहे आणि तो त्याचं अन्न शोधून, त्याला आपलं रक्त जे आहे ते त्याचं अन्न आहे म्हणून तो माझ्या अंगावर त्याचं खाद्य शोधण्यासाठी बसलेला आहे, त्याची माझी काही दुश्मनी नाही आहे. म्हणून मच्छराबद्दल वैरभाव उत्पन्न होता, त्याला जगू देण्याचा एक मैत्री भाव उत्पन्न होतो आणि मग त्याला म्हणतात अभय दान. मग आपण त्याला अभय दान देतो म्हणजे पहिलं शील तेव्हा आपलं पूर्ण होतं. पंचशील तेव्हा पूर्ण होतं की जेव्हा आपण सगळ्या जगातल्या प्राण्यांना अभय देतो. अभय म्हणजे भयभीत होऊ नका आमच्यापासून, आम्ही तुम्हाला मारत नाहीत. मच्छराला मारण्यासाठी फार मोठी ताकद आणि बल लागत नाही, सहज मारता येतं. ते बिचारं खूप जास्त पेल्यानंतर सहज हात जरी लागला तर म्हणून तो मनुष्य पक्का होत जातो की मच्छर बसल्यानंतर सुद्धा तो वारंवार प्रयत्न करतो की तू फक्त उठून जा. जर तुम्ही सराव करत गेले
तर सरावाअंती असं होतं की एक दिवस मच्छरसुद्धा तुमचे मित्र बनतात, सापसुद्धा तुमचे मित्र बनतात, 4 पायाचे, बिना पायाचे, अनेक पायाचे सुद्धा सगळे प्राणी तुमचे मित्र बनतात. आणि हीच मैत्री तथागताची सर्वात मोठी मेडिसिन आहे. तथागताची सर्वात मोठी मेडिसिन आहे. तुम्ही नुसती मैत्री भावना जरी केली तर अनंत होता येते. मैत्री भावना, एखाद्या व्यक्तीनं रोज सकाळी उठून जर चारही दिशेचे मधले कोण, वरची दिशा आणि खालची दिशा जरी या 10 दिशेला व्यापून घेतलं आणि या 10 दिशेला व्यापून घेत तर त्यानं असं म्हटलं की दिसणारे, न दिसणारे, दूरचे, जवळचे, जन्माला आलेले, जन्माला येऊ घातलेले, पाण्यातले, आकाशातले, जमिनीवरचे, 2 पायावाले, 4 पायावाले, बिना पायावाले, बहुपायावाले, सारे माझे मित्र आहेत. एवढी मैत्री भावना जरी विकसित केली तर साहजिकच सगळ्या विश्वामध्ये त्याच्या शरीरातून निघणारे मैत्रीचे तरंग सगळ्या प्राण्यापर्यंत जातात. आणि मग त्या प्राण्यावर पाय जरी पडला तर ते तर कधी तुम्हाला चावत नाहीत, कधी तुम्हाला ते डसत नाहीत. हे खरं आहे, हे खोटं नाही आहे. याचा सराव करावा लागतो. हे 1-2 दिवसात जमत नाही, याचा सराव करावा लागतो. आणि म्हणून मग ते लोक, भिक्षू लोक मग लोकांना मैत्री शिकवतात. दानाचा सराव केल्यानंतर मग ते लोक उपासकांना दान शिकवतात. शील पालन केल्याचा सराव केल्यानंतर मग ते उपासक लोकांना शीलाचा सराव शिकवतात. आणि ध्यान केल्यानंतर मग ते लोक इतरांना ध्यानाचा सराव शिकवतात. जसं की गोयंका गुरुजी, पूज्य गोयंका गुरुजी यांनी स्वतः ध्यान केलं, ध्यानाच्या त्या अवस्था प्राप्त केल्या. ध्यानामध्ये त्यांनी त्या अवस्था प्राप्त केल्या आणि म्हणूनच बघ जगाला त्यांनी ध्यान शिकवलं, विपස්සना शिकवली. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या सगळ्या संसारामध्ये जर आईच्या गर्भाशयात जर ह्या गोष्टी भेटल्या तर खूप लाभ होतो. आईच्या गर्भाशयात समजा नाही मिळाल्या तर 2-3 वर्षेपर्यंत त्या मुलांची जबाबदारी आता आई वडिलांव्यतिरिक्त जेवढे घरातले सदस्य आहेत त्या सदस्यांवर येऊन पडते. मग आई व्यतिरिक्त, वडिलाव्यतिरिक्त ते जर भावाजवळ जात असेल, बहिणीजवळ असेल, घरात वृद्ध आजी आजोबा असतील तर या लोकांची जिम्मेदारी आहे की त्या बाळांना बुद्ध नावाच्या डॉक्टराची धम्मरूपी दवा तेव्हाच दिली पाहिजे आणि त्याचं शरीर आणि त्याचं मन तेव्हाच निरोगी केलं पाहिजे. म्हणून त्याला खाण्यासाठी काय काय आहार द्यायला पाहिजे ते नेहमी शरीरासाठी आहारसुद्धा ठरलेला आहे. शरीरासाठी आहारसुद्धा ठरलेला आहे. बुद्धाने तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्याची पण विधी सांगितलेली आहे. आपल्या शरीराला जास्त जर जगवायचं असेल तर आपल्या जठराला जास्त दिवस जगवलं पाहिजे. ज्याचं जठर जास्त दिवस जगतं तो माणूस जास्त दिवस जगतो. आणि ज्याचं जठर जास्त दिवस कधी जगतं तर त्याच्या जठराला जास्त काम नसलं तर त्याचं जठर जास्त दिवस जगतं. त्या जठराला दिवसभर काम असलं, आता जेव्हा तुम्ही खात असलं त्याला जास्तच काम लागतं. ज्यानं जठराला कमीत कमी काम दिलं तर त्याचं जठर जास्तीत जास्त दिवस जगतं. मग कमीत कमी काम कधी दिलं जातं तर जे लोक अष्टशील पालन करतात तर त्याच लोकांच्या जठराला कमीत कमी काम असतं. कारण अष्टशिलामध्ये त्यांना विकाल भोजना, वेरमणी, शिक्षापदं, समाधियामी हे जास्तीचे 3 पथ्य जास्तीचे दिलेले असतात. हे पंचशिलाचे पथ्य आहेत. आता हे जास्त जीवन जगण्याचे आणखी 3चे पथ्य आहेत. 3चे जास्तीचे पथ्य आहेत. म्हणून ज्या व्यक्तीनं जठराला कमीत कमी काम द्यायचं आणि संध्याकाळचं त्या जठरावर जास्त लोड येऊ द्यायचा नाही. त्या जठराला जर तुम्ही चक्की समजलं, त्या जठराला जर तुम्ही समजा चक्की समजलं, चक्की हप्त्यात 1 दिवस बंद असते. काहून? ती दळून थकते का बरं बंद असते? कारण ती चक्की जे मोठे मोठे 2 दगड असतात ना त्या चक्कीच्या आत, तर ते दळून काय होतात, त्याला सोप्या भाषेमध्ये गुळगुळीत होतात. ते काय होतात, दळून गुळगुळीत होतात. आणि म्हणून 1 दिवस सुट्टीत हे करून त्याला टाकावतात. आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, पुन्हा छन्न्यानं त्याला घाव करून त्याच्यामध्ये पुन्हा दळण्याजोगं त्याला बनवतात. त्याच्यातलं गुळगुळीतपणा काढून टाकून त्याला दळण्याच्या स्वभावाचं बनवतात. मग जर एवढे दगडासारखे दगड जर गुळगुळीत होतात तर बिचारे पहिलेच गुळगुळीत असले आतडे कसे होतील? तुम्ही विचार करा, हे आतडे काय दगडासारखे आहेत का? ते तर पहिलेच गुळगुळीत आहेत. मग या दगडाचे जर 7 दिवसात हे हाल होतात दळून तर मग हे पण दिवसभर दळून याचे काय हाल होतील? म्हणून चक्कीला जसं ते टाकवावं लागतं आणि 1 दिवस बंद केल्यानंतर तेवढी लाईट पण वाचते. त्याच व्यतिरिक्त तो दळून देणारा जो असतो त्यालाही आराम मिळतो. की 1 दिवस जर आपण शरीराला आराम दिला तर आपले शरीर निरोगी बनतं. आणि त्याचबरोबर एका दिवसाचं आपलं वाचलेलं अन्न जगाच्या पाठीवर जेवढे जास्त लोक उपवास पालन करतील
समजा 25 लाख लोकसंख्येपैकी जर समजा 5 लाख लोकांनी उपवास पालन केलं तर किती लाख लोकांचं अन्न वाचेल? 5 लाख. विचार करा तुम्ही, 5 लाख लोकांनी जर अन्न वाचवलं तर अर्धा किलो जरी पकडलं तर 2.5 लाख किलो अन्न वाचलं. तर याला काय म्हणतात? इकॉनॉमिक्सचा एक सिद्धांत आहे की पुरवठा जास्त तर किंमत कमी, पुरवठा जास्त तर किंमत कमी, आणि किंमत कमी तर मागणी जास्त. कारण किंमत कमी असली तर गरीब लोक घेऊ शकतील का नाही? तर मग याला म्हणतात की जर तुमचं अन्न वाचलं आणि साहजिकच वाचलं तर पुरवठा जास्त असल्यामुळं त्याची किंमत कमी होईल, आणि किंमत कमी झाली तर ते गरिबाला सुद्धा अन्न मिळेल. आणि त्यालाच म्हणतात मग इथलचं काय म्हणतात? कुपोषित बाळाची आणि इथलची दारिद्र्य खालची जी गोष्ट आहे ती सुद्धा बरी केल्या जाईल. एवढा विश्व लेवलचा सिद्धांत बुद्धाने शिकवलेला आहे. एकीकडे गरिबी दूर केल्या जाते, दुसरीकडे तुम्हाला आयुष्य जास्त वाढल्या जाते, तिसरीकडे तुमचे ध्यान सहज लागतंय, चौथीकडे तुम्हाला ध्यानाच्या पातळ्यामध्ये पहिलं दुसरं ध्यान प्राप्त करताना पोटभर जेवल्यानंतर आजपर्यंत कोणीच आनंद झालेला नाही. एक टाईम खाऊनच आनंद व्हावं लागते. मग यांना काय व्याख्या दिलेल्या आहेत? 1 टाईम खाणारे योगी, 2 टाईम खाणारे भोगी, आणि 3 टाईम खाणारे रोगी, ही व्याख्या दिलेली आहे. तर म्हणून आहार, जर बिमार कोण असेल तर बिमार व्यक्तीला तो जो आहार असतो तो त्या बिमारीसाठी असतो, तो आहार पकडायचा नाही, कारण ते त्यांच्या मेडिसिनसाठी आवश्यक असतो. पण बिमार नसताना सुद्धा लोकांनी जी सवय लावून घेतली तर ती कठीण आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासकांना ते लहानपणी काय केलं पाहिजे, तरुणपणी काय केलं पाहिजे, आणि म्हातारपणी काय केलं पाहिजे. जे काम तरुणपणी करायचं ते म्हातारपणी करत बसू नये. म्हातारपणामध्ये पुन्हा एखादा प्लॉट घेईन आणि विटा आणायला जाईल आणि सिमेंट आणायला जाईन, हे सोचणं अनाडीपणाचं काम आहे. म्हातारपणामध्ये पैशाचा व्यवहार मीच हे करण, हे पण अनाडीपणाचं काम आहे. त्या वयामध्ये बिलकुल ह्या भानगडीत पडू नये. जेवढं घर आहे ते आहे, पोराने आणखी 2-4 वाढवले तर खूपच चांगली गोष्ट, नाही वाढवले तर टेन्शन घेऊ नये. त्याला घडी म्हणू नाही, आयत्या पिठावर रे गोट्या, आयत्या पिठावर रे गोट्या असं म्हणू नये. घडी त्या सुनाला कसं तरी वाटते. जवळ तुमच्या हातपाय चालतात तेवढं ते ऐकून घेतात, पण जेव्हा रे गोट्या म्हणणं बी बंद होऊन जातात तेव्हा मग ते पाठीवर रे गोट्या वाढतात. एक दिवस असा येतो की आपल्याला आयत्या पिठावर रे गोट्या बी म्हणता येत नाही. एक दिवस अशी अवस्था येते की आपल्याला बोलता बी येत नाही. मग आयत्या पिठ्या ते काय म्हणते, काय म्हणल्यावर रे, मग ते बी शब्द उठाळत नाहीत, रे गोट्या बी शब्द उठाळले जात नाहीत. मग आपण पूर्ण स्वावलंबी न होता परावलंबी होतो. आणि परावलंबी होऊन कोणावर होणार आहे? निसर्गाचा नियम आहे, कोणावर होणार आहे? घरातल्याच लोकांना होणार ना. दुसरे लोक कोण आपली जिम्मेदारी घेणार आहे? हां, त्यासाठी वेळ आहे थोडासा. बुद्ध युगामध्ये कोणी कोणाची जिम्मेदारी घेत होतं? धम्माचे पुत्र म्हणतात त्याला. आनंदबोधी महाथेरो यांच्या पोरांनी त्यांची सेवा नाही केली. त्यांची सेवा करण्याची संधी आमच्याकडच्या श्रामणेरांना मिळाली. का? कारण धम्माचे पुत्र म्हणतात त्यांना. ती येणार आहे भारतात, ती परिस्थिती होणार आहे, होणार नाही अशातली गोष्ट नाही. म्हणून आपण परावलंबी होण्याच्या अगोदरच जे धम्मबल आपल्याला कधीच परावलंबित होऊ देत नाही, ते धम्माचं बल तुम्ही पहिलं आपल्यामध्ये संचित करून ठेवा. त्याला धम्म बँक म्हणतात, त्यांना धम्म बॅलन्स म्हणतात. जसं बँक बॅलन्स असल्यानंतर आपल्याला कधी घराचं काम, कपड्याला त्याचं काम, दागदागिन्याचं काम, दवा पाण्याचं काम किंवा कुठल्या सण उत्सवाचं काम जर पडलं तर आपल्या बँकेमधून काढून आणू शकतो. आपण स्वतः नाही गेले तर चेक किंवा ATMच्या माध्यमातून आपण काढू शकतो, कारण ते आपले आहेत. पण तशाच प्रकारे जर म्हातारपणामध्ये जर आपल्याला आधाराची गरज लागली तर हे आधार कार्ड कामात येत नाही. म्हातारपणामध्ये जर आपलं आधाराची काम पडलं तर मात्र हा पैसा पण कामात येत नाही. तर तेव्हा केवळ आणि केवळ आपल्याकडं असलेला पुण्य संचय तेवढाच आपल्या कामात येतो. आणि पुण्य संचय कशाने करायचा असतो? तर शरीराने, वाणीने आणि मनाने. म्हणून तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्ही वाणीने केलेले कर्म खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही वाणीने केलेले कर्म फार महत्त्वाचे असतात. आणि ते वाणीचे कर्म बाहेर सोडा, पहिले घरातच केलेले कामात येतात. त्यामुळंच तुम्हाला आपल्या सुनाबिना ज्या असतील, आपले नातुंड परतुंड जे असतील तर त्यांना नेहमी गोड गोड बोलावं लागते. कारण त्यासोबत जर पिंट्या इकडे ये, चिंट्या इकडे ये, सुनाला जर घडी घडी बाई 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 म्हणलं तर लई चांगलं असते. नाही तर तिला जर आत्तापासूनच बया बया म्हणलं ना तर मग सगळं आपण तिच्या हवाली होऊन जातो. आणि मग हे जे गोड न पडलेले जे शब्द असतात मग ते त्यांच्या हवाली आपण पडलो तर मग मात्र ते अवघड काम आहे. ते काय होईल आणि काय नाही तर मग ते आपल्यालाच माहीत राहतं. त्या टायमामध्ये काय घडलं हे सांगायसाठी पाय बी नीट नसतात दुसऱ्याकडे जाऊन सांगायला.
आता पाय चांगले म्हणून तुरु आपण कोणाकडे जातो ना भांडायला सांगतो, पहा वहिनं असं केलं, लगे नंदा बिंदा येऊन असं आहे का, लय भांडून जातात. पण नंतर आपल्याला कुठं जाता येत नाही, नंतर तर अक्षरशः मोबाईलवरून कॉल बी करता येत नाही. असा फोन बाजूला आहे, असा आपला हात जाऊस तो त्यांनी उचलून तिकडे ठेवला, घ्या म्हणे आता घ्या, कोणाला करता फोन, तर हातच तिथं नेता येत नाही, काय करावं. मग तिच्याकडे असं टुकू पाहावं लागतंय, आम्हाला लागतं नको एवढे हाल नको करू, एवढंच म्हणावं लागतंय, मग एवढंच म्हणावं लागतंय, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, एवढे हाल नको करू असं. तेव्हा हे बी चालत नाही की मी असं, आपण काही जरी म्हणलं तर ती उलटच बोलते. त्या टायमात जर तुम्ही काही म्हणायला गेले ना तर उलटच बोलते ती बिचारी, त्या टायमात तेवढंच राहत आहे. आणि जर जास्तच राग आला, हे हात जोडायची जर प्रवृत्ती आपल्यात वारंवार नसेल तर मग काही महिला असं नाही म्हणत की नको एवढे हाल करू नको, असं नाही म्हणत. काही मग तिला असं म्हणतात, बरं बाई तू हे बी दिवस येतील, घे काय करायचे ते करून घे, तू हे बी दिवस येतील म्हणतात. जर बौद्ध धर्मावाले असते तर धर्मानुसार बोलतील, दुसऱ्या जाती धर्माच्या असतील तर म्हणतील देव तुला पाहून घेऊ, एवढं म्हणतील. कारण ते बिचारे दुसरे तसं म्हणतील. आणि मग ती जर हुशार असेल तर ती विचार करण की अरे हा किती मोठा बोध आहे, किती मोठा धम्म आहे, अरे किती मोठं प्रवचन आहे माझ्या आईचं, या सासूचं, की हिनं मला सांगितलं की बेटा मी तर नकळत चुकले, पण आता मी गेल्यानंतर ह्या जागेवर तू येणार आहे. कारण ती जागा कधी रिकामी राहत नाही, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा, हे तर सारं सुरूच आहे ना, रिकामी जागा भरावं लागतात ना. मग रिकामी जागा भरल्यानंतर आता तरी आपल्याला थोडा धम्म माहीत असल्यामुळं होऊ शकतंय की छोटा मोठा त्रास देताना मैत्री उत्पन्न होते. पण मात्र त्यांच्यामध्ये जर ही मैत्री विकसित नसेल, त्यांच्यामध्ये जर धम्म विकसित नसेल, त्यांच्यामध्ये जर सद्धम्म आरूढ नसेल आणि त्यांच्यामध्ये जर हे दयाभाव नसेल तर मग किती हाल होतील. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवा की जसे कर्म असतात तशाच प्रकारचं फळ येतं आहे. कारण जसे बीज असतात तशाच प्रकारचं फळ येतं आहे. जर आंब्याचं कोय असेल तर आंबेच लागतात आणि जर उसाचं बीज लावलं तर उसच लागतो. म्हणून आपण नेहमी ध्यानात ठेवा की आपल्या जीवनात जर गोडवा आणि गोडवाच व्हायचा असेल तर तुम्ही नेहमी गोड पेरा, म्हणजे तुम्ही नेहमी चांगले कर्म करा. जे गहिराईमध्ये एक सद्धम्म शिकवण्याचा प्रयत्न केला की जो तुम्हाला नीट कळला असेल तर तुम्ही तो जीवनात धारण करा, नसेल कळला तर पुन्हा एकदा कधी विचारा आणि आपलं जीवन सुखमय बनवा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो.